हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. खरं तर मी तुम्हाला या ब्लाउज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही, त्याची प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहज लक्षात येईल. त्याचबरोबर ही डिझाईन खूप साधी, सिंपल, सोपी आहे. जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला सहज स्टिच करता येईल. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं आहे की या डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाउज खूप सुंदर असं लुक येईल आणि ह्या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकता, कारण आपल्याला कस्टमरला सुद्धा नवनवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते. सो ही आयडिया नक्की द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन नक्कीच आवडेल. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. खरं तर ज्याला छान असा काठ आहे आणि त्या काठापासून आज आपण मस्त अशी डिझाईन बनवणार आहोत. तर डिझाईन बनवण्यासाठी काठ आपण ऑलरेडी कटिंग करून इथे सेपरेट करून घेतलेला आहे आणि आता आपण कटिंग स्टिचिंगला सुरुवात करूयात. त्याचबरोबर इथे जो काही बॅक पार्ट आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे आणि याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. सो बघा, मग इथे ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपण वरच्या साईडला टाकलेला आहे शोल्डर आणि गळारुंदी. तर बघा, याचं जे काही गळारुंदी आहे तर ती आपण इथे 2.5 इंचाची घेऊयात. सो मग मी इथे मार्किंग करून घेते आणि टोटल शोल्डर आपण 5.5 इंच टाकलेला आहे इथे. त्यानंतर याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण 5.25 इंचाचा घेतलेला आहे. क्रॉसमध्ये 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून आपण टाकत असतो छातीचा 14 भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. तर 8 अधिक 1.5 असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत. सो मेन फॅब्रिक सध्या मी साईडला ठेवलं. त्यानंतर इथून तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. सो बघा, मग मी इथून 10.5चा गळा होता तर 11 इंचाला मार्किंग करून घेते. तसा गळा थोडा कमीच होता 9चा, पण आपली जी काही डिझाईन आहे तर त्यासाठी थोडासा खालीच घ्यावा लागणार आहे. तयार गळा आपला व्यवस्थित येणार आहे. सो बघा, मग मी इथे ही मार्किंग करून घेते. 2.5 इंच गळारुंदीची खालच्या साईडला सुद्धा मार्किंग केली आणि पट्टीच्या सहाय्याने इथे हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यावा लागतो. आता हा बॉक्स तयार झाल्यानंतर जो काही आपला मेन गळ्याचा आकार आहे तर तो आपण ड्रॉ करून घेऊयात. तर बघा, मग आधी आपण खडूच्या सहाय्याने इथे मार्किंग करून घेऊयात. अंदाजे इथून आपल्याला थोडासा कर्व घ्यायचा आहे आतल्या साईडनी. त्यानंतर तो पुन्हा बाहेर काढायचा आहे आणि मग पुन्हा खालच्या साईडला ह्या पद्धतीने कर्व देऊन खाली छोटासा पानगळ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने बघा ही मार्किंग केली. आता ही मी थोडीशी डार्क करते, म्हणजे फायनल मार्किंग कुठली आहे तर ते तुमच्या सहजच लक्षात यावं यासाठी. तर अगदी व्यवस्थित सावकाशपणे गळ्याचा आकार ड्रॉ करायचा आहे. एकदा ड्रॉ करायला थोडासा टाइम लागेल, पण एकदा जर परफेक्ट ड्रॉ झाला तर डिझाईन नक्कीच खूप सुंदर तयार होणार आहे. आता ही जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे. त्याचबरोबर इथून सुद्धा एक ह्या पद्धतीने आपला शेप जातो. तर इथे आपला हा पॅच तयार होणार आहे. खरं तर हा पॅच कसा कटिंग स्टिचिंग करायचा तर हे पुढे तुमच्या लक्षात येईलच, पण आतापर्यंत फक्त याची मार्किंग लक्षात राहू द्या. आता ही मार्किंग झाल्यानंतर यावर आपण कॅनव्हास पेपर ठेवून मार्किंग करून घेऊयात. म्हणजे हीच गळ्याची मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर करायची आहे, कारण हा जो काही गळा आहे तर हा बिना कॅनव्हास पेपरचा आपण स्टिच करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर लागणारच आहे. त्याचबरोबर ब्लाउजच्या गळ्याचे डिझाईन्स बनवण्यासाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. या पद्धतीने डबल फोल्ड करून कॅनव्हास पेपर ठेवला की वरच्या साईडला फेंट मार्किंग दिसते बघा, तर ती फक्त आपल्याला इथे स्केच पेनने ड्रॉ करून घ्यायची आहे.
जरी तुम्हाला व्हिडिओ तेवढं क्लिअर दिसत नसेल तरी सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने जर कॅनव्हास पेपर ठेवला तर तुम्हाला सुद्धा जशी मार्किंग आहे तर ती दिसेलच. आणि मग त्यावर आपल्याला ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित सावकाश आहे तीच मार्किंग ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने एक साईडची मार्किंग आपली झालेली आहे. आता सेंटर पासून दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सेम हीच मार्किंग करायची आहे. तर दुसऱ्या साईडला सुद्धा आधीची ड्रॉ केलेली मार्किंग आपल्याला फेंड दिसतेच, तर ती फक्त ड्रॉ करायची म्हणजे आपला गळा अगदी परफेक्ट असा व्यवस्थित स्टिच होतो. सेंटर पासून दोन्ही साईडने शेप सेम यावे त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आता मार्किंग करून झाल्यानंतर कडेने आपल्याला साधारणतः 1 इंच एवढं मार्जिन ठेवत हा कॅनव्हास पेपर इथे कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपली गळ्याची मार्किंग झालेली आहे. तर आता आपण हा गळा स्टिच करायला सुरुवात करूयात. आता बघा, हा स्टिच करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर हा आपण डायरेक्ट स्टिचिंगच्या वेळेस लावणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं, सगळ्यात आधी मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा आणि त्यावर आपल्याला हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो इथे ठेवून घ्यायचा आहे. खरं तर आता हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो मी वरच्या साईडने किंचितसा कमी केला. सेंटर पॉइंटला इथे एक कट मारलेला आहे जेणेकरून बॅक पार्टचा सेंटर आणि कॅनव्हास पेपरचा सेंटर मॅच व्हावा यासाठी. आणि मग सगळ्यात आधी एक मध्यभागी टीप मारून घ्यायची आहे. तर ही आपली खूपच महत्त्वाची स्टेप आहे. या स्टेपने काय होतं की आपला गळ्याचा आकार सेंटर पासून दोन्ही साईडने अगदी परफेक्ट येतो. आणि मग मध्यभागी टीप मारून झाल्यानंतर जी काही आपली एक्झॅक्टली फायनल अशी गळ्याची मार्किंग आहे तर त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, टीप मारताना मार्जिन वगैरे किंवा टीप थोडी सुद्धा पुढे मागे व्हायला नको, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला गळ्याचा आकार येणार आहे. आणि हा जो काही शेप आहे तर यामध्ये भरपूर सारे कर्व आहे, कानेकोपरे आहेत, शेपही खूप असा वळणावळणाचा आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावकाश आपल्याला इथे टीप मारायची आहे, कारण आता ह्या टीपवरच गळ्याचा आकार, फिनिशिंग, लुक सगळंच डिपेंड आहे. सो त्यामुळे तुमच्याही लक्षात येईल की मी सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाश इथे ही टीप मारून घेत आहे. जेवढं शक्य आहे तेवढं सावकाशपणे टीप मारायची आहे, कारण गडबडीमध्ये हा कर आहे त्यामुळे खूप फास्ट आपल्याला इथे टीप मारता येणार नाहीये. जर खूप फास्ट टीप मारली तर मग टीप आपली वाकडी वगैरे होऊ शकते. आणि मग इथून तर काही नाही, सरळच आहे, जास्त काही नाही. तर टीप व्यवस्थित मी मारून घेतली. अशा पद्धतीने बरोबर जी मार्किंग होती त्यावर टीप मारून झाल्यानंतर कमरेच्या साईडनी साधारणतः आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. एवढंच नाही तर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही कॅनव्हास पेपर आहे किंवा जे काही अस्तर मेन फॅब्रिक आहे तर हे संपूर्ण आपल्याला सोबतच इथे कट करून घ्यायचं आहे. फक्त पाव इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे की जी काही आपण इथे टीप मारलेली आहे तर त्याच्या पलीकडे आपण थोडंसं इथे व्यवस्थित मार्जिन ठेवलेलं आहे. ठीक आहे. सो बघा, मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपण हे एक्स्ट्राचं इथे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आता ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे, आपण जसा ड्रॉ केलेला आहे तसाच रेडी व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. कानाकोपऱ्यावर सुद्धा अगदी व्यवस्थित कट्स मारायचे आहे. फक्त महत्त्वाचा पॉईंट हा आहे की ज्यावेळेस आपण कट्स मारू त्यावेळेस ब्लाऊजला एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची आपल्याला इथे खरं तर काळजी घ्यायची आहे. आणि बघा, मग अगदी व्यवस्थित मी इथे कट्स मारून घेत आहे. ठीक आहे. सो बघा, मग खरं तर तुमचा गळ्याचा आकार कुठलाही असला तरी सुद्धा तुम्ही गळ्याला कट्स मारण्याची सवय लावून घ्यायची. आता कट्स मारून झाल्यानंतर आपण हा पार्ट सरळ करून घेऊयात. सो याचा पार्ट ना म्हणजे खूप असा डीप गळा होता त्यामुळे मग इथून खूप कमी जागा राहते आपल्याला हा पार्ट सरळ करण्यासाठी. सो म्हणूनच अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला हा सरळ करायचा आहे. खूप गडबड करायची नाही. खूप जोरात खेचलं की शिलाई निघण्याचे चान्सेस असू शकतात. सो तसं आपल्याला इथे होऊ द्यायचं नाहीये. सो बघा, मग मी किती व्यवस्थित फायनली हा अगदी अलगद अलगद खेचत हा पार्ट इथे सरळ करून घेतलेला आहे. आता काय करायचं, कमरेच्या साईडला आणि गळ्याच्या साईडनी अगदी व्यवस्थित आपल्याला हा गळ्याचा आकार जसा आहे ना तसा प्रॉपर असा बाहेर काढून व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे कानेकोपरे वगैरे व्यवस्थित
यावे यासाठी. आणि इथला मधला पण जो काही शेप आहे तो सुद्धा व्यवस्थित सेट करायचा आहे. ठीक आहे. तर हे जे काही कानेकोपरे आहेत तर नेहमी स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने अलगद अलगद बाहेर काढते. खूप जोरात खेचू नका, नाही तर मग तिथून शिलाई निघून ते फाटण्याचे चान्सेस असू शकतात. त्यामुळे मग ती व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला खरं तर हे कानेकोपरे बाहेर काढून घ्यायचे आहे. जर ते व्यवस्थित सेट केले नाही तर गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसा येणारच नाही. कारण सगळं डिपेंड आपलं आता आपण जी काही दाबटीप देणार आहोत ना त्यावर आहे. सो बघा, जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित सेट करून घेतलं. आता गळ्याच्या साईडने द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा, मग आता इथे दाबटीप देताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. ठीक आहे. सो मी सुद्धा बघा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक खरं तर गळ्याला इथे दाबटीप देऊन घेते. आणि ॲक्च्युली इथे तुमच्या लक्षात येईल की कॅनव्हास पेपर लावून गळा आणि कमरेचा पाड दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा बॅकपार्ट जर का स्टिच केला तर तुमचा बॅकपार्ट सुद्धा प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी होईल. तुम्हाला गळ्याला गळापट्टी किंवा कमरेला कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडणार नाही. अगदी कमीत कमी टाइममध्ये परफेक्ट असा आपला हा गळा इथे रेडी होणार आहे. तर हे पुढे तुमच्या लक्षात येईलच. सो बघा, अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक फायनली प्रॉपर परफेक्ट असा फिनिशिंग सहित आपला हा गळा इथे रेडी झालेला आहे. बघा, शेप वगैरे अगदी परफेक्ट आला. आता लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. सो बघा, मग फायनली गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. आता यानंतर काय करायचं, आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. सो बघा, मग फायनली आपण अगदी परफेक्ट असं हे जोडून घेतलेलं आहे. कुठे गोळा वगैरे झालेला नाहीये, फुगाही आलेला नाहीये. आता हे जोडून झाल्यानंतर कडेचे जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे आपल्याला कट करून परफेक्ट मापाचं बॅक पार्ट रेडी करून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. खरं तर म्हणूनच मग इथे आपल्याला हे जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट असं बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा असतो. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. अगदी व्यवस्थित सावकाश मी तुम्हाला हे संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे, म्हणजे गळा कसा रेडी वगैरे करायचा, कॅनव्हास पेपर लावून, ते सगळं अगदी सविस्तर. यानंतर आता मधला जो काही छोटासा पॅच होता तर तो खरं तर आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला कटिंग केलेला जो काही मधला पार्ट आहे ना त्यातला हा पार्ट मी कट करून घेतला आहे. आता काय करायचं, ही जी काही मार्किंग आहे ना तर यासाठी आपल्याला अस्तर आणि कॅनव्हास पेपर त्याचबरोबर काठ लागणार आहे. कारण की आपण हा पॅच काठापासून बनवणार आहोत. सगळ्यात आधी अस्तर मी इथे टीप मारून जॉईन करून घेते, कारण की आता संपूर्ण आपल्याकडे अस्तर इथे अवेलेबल नाहीये. ज्यावेळेस आपण संपूर्ण ब्लाऊजची कटिंग वगैरे करतो अशा वेळेस अस्तर अगदी कमी उरतं आणि मग कमी अस्तर ऍडजस्ट करून आपल्याला हा गळा स्टिच करावा लागतो. त्यानंतर बघा, इथे मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे. अस्तर तर आपण जॉईन करून रेडी करून घेतलेला आहे. तर पेपर कॅनव्हास या पद्धतीने डबल फोल्ड करायचा. त्यानंतर सेंटर पासून आपल्याला मार्किंग करायची आहे, जसा हा शेप आहे ना वरचा गोलाकार तसा. आणि कडेने खरं तर आपल्याला एक्स्ट्राचं 1 इंच तरी मार्जिन सोडायचं आहे. ठीक आहे. आता एक साईडची मार्किंग दुसऱ्या साईडने फेंड दिसते तर ती फक्त आपल्याला आता डार्क करून घ्यायची आहे इथे. ओके. आता आपण हे कट करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला हा पॅच स्टिच करणे इझी जावं यासाठी इथून 1/2 इंच फक्त मार्जिन ठेवायचे आहे. आता काय करायचं, सगळ्यात आधी आपल्याला इथे काठ ठेवायचा आहे. काठ इस्त्री करून सुद्धा तुम्ही सेट करून ठेवतात, तर काठ पुरतोय का नाही ते चेक करायचं. मग काठावर आपण ठेवला अस्तर आणि त्यानंतर त्यावर ठेवलेला आहे हा कॅनव्हास पेपर. आता सगळ्यात आधी वरचा जो काही गोलाकार शेप आहे ना तर त्यावर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, टीप मारताना जी काही आपली मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप आली पाहिजे. त्यानंतर हे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आणि अस्तर कट करून घ्यायचं. इथे द्यायचे आहेत छोटे छोटे 1-2 कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पॅच सरळ करू तर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो अगदी व्यवस्थित सरळ करून सेट करायचं आणि मग वरच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप.
सो बघा मग आता इथे दापटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपला हा वरचा पार्ट रेडी झालेला आहे. त्यानंतर कडेकडेने अस्तर, कॅनव्हास पेपर, मेन फॅब्रिक हे संपूर्ण आपल्याला जोडून घ्यायचं आहे, म्हणजे प्रॉपर असा आपला हा पॅच तयार होईल. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते कट करायचं. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपला हा एवढा पार्ट रेडी झालेला आहे. यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता हा पॅच आपला जो काही बॅक पार्ट आहे ना म्हणजे गळा तयार झालेला तर त्याला जॉईन करून घ्यायचा आहे. तर इथे सेंटर पॉईंटची मार्किंग करायची, म्हणजे बरोबर मध्यभागी आपल्याला हा पॅच स्टिच करता यावा यासाठी बॅक पार्टचा सेंटर याचा सेंटर मॅच करायचा. मध्यभागी एक पिन लावून घेतलेली आहे आणि आता अगदी व्यवस्थित इथे सुद्धा मार्किंग करायची, म्हणजे बरोबर तेवढाच डिस्टन्स ठेवून आपल्याला हा पॅच ह्या गळ्याला जोडता यावा यासाठी. आणि हे सुद्धा एकदा चेक करायचं बरोबर आहे की नाही ते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे ठेवल्यानंतर आता आपण हे टीप मारून घेऊयात. लक्षात राहू द्या इथे टीप मारताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन आपल्याला अगदी व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई आपली निघायला नको. सो चला मग आपण आता इथून जोडायला सुरुवात करूयात. आणि जसा आपला गळ्याचा आकार आहे ना अगदी व्यवस्थित त्याच आकारावर आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे, कारण हा गळ्याचा आकार आपल्याला अगदी व्यवस्थित असा मेंटेन ठेवायचा आहे. सो त्यामुळे मग मी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक खरं तर इथे ही टीप मारून घेते. जी आपण गळ्याला दापटीप दिलेली होती ना बरोबर त्यावरच आपली ही टीप येईल याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. बघा आता सेंटरपर्यंत जॉईन झाल्यानंतर सेंटरपासून दुसऱ्या साईडला सुद्धा अगदी व्यवस्थित जसं आधीचं जोडलेलं आहे तसंच इथे आपण जोडून घ्यायचं. आणि बघा मग किती व्यवस्थित प्रॉपर परफेक्ट असं फिनिशिंग सहित फायनली आपला हा पॅच इथे जोडून झालेला आहे. आणि इथे शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. फिनिशिंग वगैरे बघा अगदी परफेक्ट असे आलेले आहे. पॅच सुद्धा अगदी प्रॉपर जोडला गेलेला आहे, अजिबात कुठे गोळा झालेला नाहीये, कुठेही तिरका वगैरे सुद्धा आलेला नाहीये. यानंतर आता ह्या गळ्याला आपल्याला एक लेस लावायची आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात, बट इथे मी सिंपल कॉपर गोल्डन कलरची छोटीशी नाजूक अशी डिझायनर लेस घेतलेली आहे. जर तुमच्या ब्लाउजला गोल्डन, सिल्वर किंवा वेगळ्या कलरची एखादी लेस मॅच होत असेल तर तशी लेस सुद्धा तुम्ही यूज नक्कीच करू शकतात. त्याचबरोबर बाजारामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हरायटीच्या लेसेस अवेलेबल आहेत, पण इथे मी सिंपलच घेतली आहे. आणि ज्यावेळेस गळ्याचा आकार खूप असा गोलाकार, कानेकोपरे वगैरे खूप असतात, अशा वेळेस शक्य असल्यास बारीक नाजूक लेसच यूज करायची, जेणेकरून ती आपल्याला प्रॉपर पद्धतीने फोल्डही करता येते आणि मग आपला गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित मेंटेन राहतो. ॲक्च्युली बऱ्याचदा काय होतं, गळ्याचा आकार असा खूप सुंदर येतो, फिनिशिंग वगैरे सुद्धा मस्त येते, पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे आपला गळ्याचा आकार बिघडण्याचे खूप चान्सेस असतात. खरं तर म्हणूनच अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. लेस लावताना अजिबात गडबड करायची नाहीये. जिथे कानाकोपरे असतील तिथे व्यवस्थित आपल्याला लेस फोल्ड करूनच लावायची आहे, म्हणजे आपली लेसही व्यवस्थित सेट होईल आणि गळ्याचा आकार सुद्धा अगदी व्यवस्थित असा रेडी होईल. आणि जिथे गोलाकार शेप आहे तिथे खरं तर फोल्ड करण्याची गरज पडत नाही, पण आपल्याला व्यवस्थित त्या गोलाकार शेपवरच लेस ठेवत ठेवत लावून घ्यायची असते. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपण ह्या गळ्याला इथे लेस लावून घेतलेली आहे. आता अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे लेसला नेहमी दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते, तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप मारायची. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि त्याहीपेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर बघा मग फायनली आता आपली इथे छान परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित लेस लावून झालेली आहे. यानंतर आता आपण बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. सो लक्षात राहू द्या, टक्स टाकताना आपल्याला सेंटरपासून माप नेहमी मोजायचं असतं. सो म्हणूनच सगळ्यात आधी मी सेंटर पॉईंटची इथे मार्किंग करून घेते. आता सेंटरपासून आपल्याला 4.5 इंच, अर्धा इंच साईडला आणि उभा 4 इंचच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची असते. सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा इथे मार्किंग करून घेते. त्यानंतर जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला फोल्ड करत तिरका टक्स इथे टाकून घ्यायचा आहे. आता टक्स टाकताना सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. त्याचबरोबर संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप इथे देऊन घ्यायची आहे, जेणेकरून इथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि ब्लाउजही आपला लवकर खराब
व्हायला नको, यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर टक्स अगदी परफेक्ट प्रॉपर टाकणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. फिटिंग आणि फिनिशिंगसाठी टक्सचा खूप मोठा रोल असतो. आणि फायनली प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण दोन्ही साईडला टक्स इथे टाकून घेतलेले आहे. त्यानंतर ह्या बॅक पार्टला आपल्याला लावायचं आहे नॉट. जर तुम्हाला या डिझाईनला नॉट लावायचे नसतील तरी सुद्धा चालणार आहे. खरं तर इथे मी रेडीमेड कॉपर गोल्डनचे नॉट घेतलेले आहे. एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असतं. जर तुम्हाला थोडं एक्स्ट्रा हवं असेल तर मग 1.25 मीटर किंवा 1.5 मीटर तुम्ही इथे नॉट घेऊ शकतात, पण एवढ्या याची गरज खरं तर पडत नाही. त्यानंतर 2 छोटे चौकोन तयार करून घेतले, म्हणजे कट करून, आणि त्यापासून सिंपल असं फॅब्रिकचं लटकन बनवायचं आहे. जर तुम्हाला रेडीमेड लटकन यूज करायचे असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकतात, बट आज मी सिंपल त्रिकोणी लटकन बनवणार आहे, ते सुद्धा डबल लेअर मध्ये, आणि त्याची फिनिशिंग खूप सुंदर येते, ते लवकर खराबही होत नाही. तर या पद्धतीने सिंपल असं फॅब्रिकचं लटकन तुम्ही सुद्धा नक्कीच बनवू शकता. खालच्या साईडला मी काय करते, ते व्यवस्थित ना थोडंसं वरच्या साईडने फोल्ड करून टिप मारते, एक्स्ट्राचं कट करून घेते, जेणेकरून धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहत नाही. आणि अशा पद्धतीने सिंपल असे त्रिकोण तयार झाल्यानंतर बरोबर मध्यभागी ते नॉट कट करायचं, आणि शोल्डर पासून साधारणतः 2.5 ते 3 इंचावर आपल्याला हे नॉट लावून घ्यायचं. डबल टिप देऊन अगदी प्रॉपर लॉक करायचं. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही साईडने आपली मार्किंग अगदी परफेक्ट व्यवस्थित यावी यासाठी. आणि एकाच लेवलमध्ये जर का नॉट लागले गेले तर बांधायला पण इझी जातं, दिसतंही छान, आणि फिनिशिंग सुद्धा नक्कीच मस्त येते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मग परफेक्ट असे नॉट आपले लावून झालेले आहे, आणि फायनली आपली ही बॅकनेक डिझाईन तयार झालेली आहे. सो जवळून मी तुम्हाला थोडंसं लुक दाखवते. सो बघा, मग फायनली खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमध्ये, न्यू शेपमध्ये ही पॅचवर्क डिझाईन आपण तयार केलेली आहे. बऱ्याचदा काठापासून सुद्धा कशी डिझाईन बनवावी सुचत नाही, त्याचबरोबर कसा शेप घ्यावा हेही कळत नाही, आणि कधी कधी कमी काठ असतो आपल्याकडे, तर अशा वेळी सुद्धा कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही. तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता. वेगळी युनिक अशी डिझाईन आहे, थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे, आणि या डिझाईनमुळे खरं तर साडीला, ब्लाऊजला खूप सुंदर असं नक्कीच लुक येईल. त्याचबरोबर संपूर्ण कटिंग, स्टिचिंग, कॅनव्हास कसा कट करायचा, कसा स्टिच करायचा, हे संपूर्ण मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता यावी यासाठी. सो ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. सो अशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. ठीक आहे. तर बघा मग किती सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन आज फायनली आपली रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता, ऍक्च्युली बघितल्या कोणालाही आवडेल, आणि फिनिशिंग सुद्धा बघितल्यावर लक्षात येते की किती छान अशी आलेली आहे. सो या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला सुद्धा अशी डिझाईन जमेल, आणि ती सुद्धा प्रॉपर अशी परफेक्ट फिनिशिंग आहे. सो मग नक्की ट्राय करून बघा, आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये, आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.